काळे आडनाव आहे, शेपा त्यांना गावात असं म्हणलं जातं. त्यांचा घरचा शोध लागलेला आहे तुमच्या सहकार्यामुळे. त्यांच्यावर नातेवाईक त्यांना घेण्यासाठी येत आहे. शेवटची एक आठवण म्हणून विना त्यांच्यापाशी दिलेला आहे. माऊली, तुमचं नाव काय? शेपा, बरोबर आहे का? आडनाव काय? काळे. शेपा काळे. तुमचं गाव कुठलं सांगा बरं आता एकदा. बावळे. बावळे ना? बर. काल आपण तुम्हाला आणलं, तुमच्या आंघोळ बिंगोळ कपडे बिपडे वगैरे घातले ते चांगले बघा, असे कपडे बिपडे दिले मस्तपैकी. तर त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला येईपर्यंत पिशवी असं घेऊन बसले. बघा जायची गडबड बघा त्यांची. बघा पिशवी, सगळे कपडे बिपडे काल अंगावरची जी घाण झाली ते कपडे बदललेत आणि पिशवी घेऊन बसलेत घरी जायचंय म्हणून. जायचंय घरी? नाही सोडत मी घरी. नाही नाही जायचं नाही. जायचं नाही घरी? जाणार आहे? नाही जायचं. काय काम आहे घरी? इथं परत आमचं विना कोण वाजवायचं? विना कोण वाजवायचं? कोण वाजवायचं विना? काय असं चुकीचं आहे बरं का? हे असलं चुकीचं आहे. विना कोण वाजवायचं? हे असलं चुकीचं आहे राव. बरं या इकडं आपण विना घेऊ एकदा. या एकदा शेवटचं. तर मित्रांनो, हे व्यक्ती विना घेऊन एकदम लय भारी उभारते ती. तर यांना आठवण इंची सदैव आपल्या सोबत राहील. तर ह्यांचा विना घेण्याची पद्धत तुम्हाला दाखवतो. धरा, कसा घ्यायचा असतो विना दाखवा एकदा. कसा वाजवायचा असतो विना दाखवा. आता तुम्ही गेल्यावर कोण वाजवायचं विना? कोण वाजवणार? हे असलं चुकीचं आहे, जायचं नाही तुम्ही बरं का. कोण वाजवत तुम्ही गेल्यावर? काय असलं चुकीचं आहे बरं का माऊली. तर मित्रांनो, विना एकदम मस्त वाजवतात. आणि काल जे आपल्या आश्रममध्ये भजन जे काय हरिपाठ होतो त्याच्यामध्ये यांचं लाख मोलाचं आपल्याला काल एक दिवसात सहभाग लाभलं. यांची आठवण सदैव सोबत राहील. यांना जाऊ द्यायची इच्छा नाही, पण शेवटी हक्काचं घर आहे त्यांचं, त्या हक्काच्या घरी गेलंच पाहिजे. आणि आपलं जी प्रयत्न आहे की माणसांना त्यांच्या घरी पाठवायचं. आपल्याला जर माणसं सांभाळतच बसायचे असतात तर आपण असं इथं गच्च भरून टाकलं असतं. पण आपलं सर्वात अधिक प्राधान्य काय आहे की त्यांना त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्याबाबतीत. तर नक्कीच मित्रांनो, त्यांचे नातेवाईक येत आहेत. त्यांचे नातेवाईक आल्यानंतर मी तुम्हाला माहिती नक्कीच देतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे विना वाजवणारे आमचे सदस्य, काळे आडनाव आहे, शेपा त्यांना गावात असं म्हणलं जातं. त्यांचा घरचा शोध लागलेला आहे तुमच्या सहकार्यामुळे. त्यांच्यावर नातेवाईक त्यांना घेण्यासाठी येत आहे. शेवटची एक आठवण म्हणून विना त्यांच्यापाशी दिलेला आहे. आणि त्यांनी अशा प्रकारे विना वाजवायचं दाखवा. असं. तर मित्रांनो, एकदम एक नंबर माणूस आहे. वारकरी संप्रदायातला माणूस आहे, माळकरी आहे. तर आपल्यासाठी विठू माऊलीपेक्षा कमी नाही आहेत. तर माऊली आम्हाला विसरणार का? विसरणार का? नाही विसरणार नाही बरं का. आठवण राहू दे. पांडुरंगाची भेट झाल्यावर सांगायचं पांडुरंगाला हे आश्रम आपलं चांगलं मोठं जी करायची आपली स्वप्न आहे 200-300 माणसासाठी. तर ते आश्रम लवकर होऊ द्या, कारण रोडच्या कडाला बेवारस अनाथ माणसं भरपूर आहेत. एवढा आपला आश्रम त्यांना पुरू शकत नाही. त्यामुळे लवकरच आपण आश्रम करतोय. पण आजचा जे आपला मेन मुद्दा आहे, तुम्हाला तुमच्या घरी पाठवायचं. तुमचं भाऊ बंधू नातेवाईक आले तर तुम्हाला घरी पाठवतो बरं का. टेन्शन घ्यायचं नाही. चाल. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ त्यांचे नातेवाईक आले मी तुम्हाला नक्की दाखवतो. कॉन्टॅक्ट झालाय, ते येतच आहे. बावळे म्हणून गाव आहे, कुर्टीच्या थोडं पुढं आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो, यांचे नातेवाईक जवळ आलेत आता यांना घ्यायला. आणि आता जवळपास 1 वाजत आलाय आणि आपल्या आश्रमचा जेवायचा सुद्धा टाइम झालेला आहे. तर जेवण वगैरे करू. सर्वप्रथम यांना जेवण वगैरे देऊ आणि मग यांचा निरोप आपण नक्कीच घेऊ. तर बघू आता जेवण झाल्यानंतर त्याचे जेवण होईपर्यंत त्यांचे नातेवाईक नक्कीच येतील. जेवण करून यांचा निरोप आपण नक्कीच घेऊया. तर मित्रांनो, त्यांना घ्यायला त्यांचे नातेवाईक आलेले आहेत. तुमचं नाव काय भाऊ? रामचंद्र शेंडगे. तुमची कोण आहेत ते? मामा आहेत. मामा आहेत. तुम्हाला कसं कळलं ते हरवलेत म्हणून? व्हिडिओ बघितलं. व्हिडिओ बघितल्यावर कळलं ना? आहेत आपल्याकडे ते. आता जेवायचा टाइम झाले, जेवण करून त्यांना तुम्ही घेऊन जावा बरं का. या
हो का इथं बसले ती हो का आले की तुम्हाला न्यायला जाणार का जाणार घरी माझ्या कपड्याचे पैसे द्यावे लागतील तुम्हाला माझ्या टोपीचे पैसे मित्रांनो त्यांचे घरचे त्यांना घ्यायला आले ते तर आपल्या आश्रमचं जेवायचा टाइम झाले तर जेवण करून यांना नक्की सोडूया सुरुवात असल्यामुळे 9-10 माणसं आहेत आपल्याकडे बाबा तुम्ही जेवण करून घ्या तुमचे बी घरचे यायला आलेत घ्यायला तर मित्रांनो तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण जो प्रयत्न केला होता फेसबुक यूट्यूब इंस्टा या ठिकाणी सगळीकडे व्हिडिओ व्हायरल केला होता जेणेकरून यांचा घरचा शोध लागण्यासाठी तर घरचा शोध लागण्यासाठी त्यांचे जे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आलेत तर जेवण झाल्यावर त्यांना त्यांच्यासोबत नक्कीच आपण पाठवून देऊ करा सुरुवात करा मौली करा चालू जेवण करून घरी जायचं आता ठेवून घेत नाही तुम्हाला इथे हा नाही ठेवून घेत जेवण करून जावा हा करा जेवण हा करा सुरू घ्या एकाच काय घ्या एकाच हा नाही खाणार मग घरी जाऊ देत नाही मी जेवण करा त्यांचं जेवण सुरू आहे जेवण झाल्यानंतर त्यांना नक्कीच आपण त्यांच्या नातेवाईकासोबत पाठवून देऊया जायचं घरी हा नाही जायचं घरी काय नाही जायचं जाणार आहे का हा बरं चालतं या इकडं बसा इथं बसा बसा तर मित्रांनो त्यांचे नातेवाईक त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आश्रमला आलेत तर आता त्यांना त्यांच्या ताब्यात आपण देतोय तर हे नेहमीच असं येतात का कसं काय विषय त्यांचा बरं आता ह्यावेळेस चुकले कसं काय चुकली कशी काय आता ती काय त्यांनाच माहिती आता होय ह्याच्या अगोदर चुकलेले आहे कधी इथनं पुढं आता जरा लक्ष राहू द्या कारण उन्हामुळं जरा कसं होतंय ही स्क्रूटी लावतंय रस्ता चेंज होतंय आहे नाही त्यामुळं आता एकटं यायचं नाही एकटं तर चला मित्रांनो त्यांना घेऊन त्यांचे नातेवाईक चाललेले आहेत तर लक्ष राहू द्या आता जर परत चुकून आला आणि मला जर सापडला मी सोडत नाही बरं का सोडणार नाही जायचं का आता चला मग घेत नाही का लय ऊन पडले सकाळी जावा हा नको आता जाणार आहे बरं जावा व्यवस्थित जावा परत अजिबात चुकून येऊ नका आला तर कोणाला तर सोबत घेऊन या बरं का तर चला मित्रांनो भेट घेऊ यांची चला या परत हा भेट घे जास्त अशी चालते बसा गाडीवर चला काय पैसे माझे कपड्याचे नाही का चालते बसा चप्पल बी नाही पायात अजून बाबा या चप्पल कसलं पळते सांगा मला ठेवत नाही तू पाय टाकून चालते घ्या काळजी बरं का हा येऊ चला मामा तर मित्रांनो त्यांचे नातेवाईक आलते त्यांना घेऊन गेलेत आणि आपलं हे समाजकार्य 100% या समाजकार्याला यश आलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या घरी आपण पाठवलेलं आहे तर जशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ शेअर केला जास्तीत जास्त त्यांच्या घरापर्यंत माहिती दिली तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण तुमच्या मदतीमुळे ते आजोबा त्यांच्या घरी जाण्यासाठी सक्षम ठरले आहेत आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांना घेऊन गेले तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगला सुद्धा म्हणतात कारण एक आजोबा गेलेत आणि दुसऱ्या आजोबाचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी येत आहे तर आपला समाजकार्याचा उद्देश काय आहे की आश्रममध्ये माणसं आणून भरायची गच्च भरून त्यांचं संगोपन करणे एवढंच नाही तर त्या माणसाला घरचा शोध काढणे आणि त्या माणसाला घरच्यापर्यंत पाठवणे तर एक माणसाला आज घरी पाठवतोय दुसऱ्या सुद्धा माणसाला आजच घरी पाठवतोय फक्त तुमच्या सहकार्यामुळं तर असं सहकार्य आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र